मसाला डोसा, बटाट्याची भाजी आणि चटण्या सगळं तयार आहे. आपल्याला तो खायचा आहे. पण मैत्रिणी इथे आल्यात म्हटल्यानंतर कट्टाही यायला पाहिजे, कारण कट्ट्यावरती मैत्री जरा जास्त रंग घेते. तर जरा कट्टा आणूया आणि बघूया काय होतंय. घेऊन या प्लीज. बरं, आता तुम्हाला विनंती करतो, हा डोसा होत राहील. झालाय छान. तुम्ही दोघींनी जरा कट्ट्यावरती या. ओके. पदार्थ इथे तयार आहे. रोल रिव्हर्स करायचे. रोल रिव्हर्स. तुला व्हायचे स्नेहा माझगावकर, तुला व्हायचे धनश्री काडगावकर आणि एकमेकींच्या डोशांविषयी बोलायचं आहे या केलेल्या. चला 1 2 3 स्टार्ट. काय केलं हे? बघू ओके, मला झलक. आहे नाही का? हां. ऐक ना धन, ऐकतेस का? ऐक ना अगं, मी काय म्हणत. अगं काय ग? अगं ते डोस्याचं काहीतरी करायचंय ना. पण माझं म्हणजे टचअप व्यवस्थित झालाय ना, म्हणजे असं काही हे नाही ना झालेलं. केस व्यवस्थित दिसत आहेत ना? हो, छान दिसतेस. आणि मी छान दिसतेस. ओके. काय? हे काय एक्स्ट्रा आहे होऊ शकतं. ऐक ना, आपण डोशाबद्दल बोलूया का आता? पटकन होऊन जाईल तो डोसा. काही आपण काही टेन्शन घ्यायची गरज नाही त्याला. ऐक ना अगं, पण ते बॅटर ते किती लूज आणि हे. अगं ते व्यवस्थित होऊन जातं ग. असं असं पटकन आहे ना, तो व्यवस्थित तवा गरम झाला असेल ना तर व्यवस्थित होऊन जाईल बघतो. ऐक ना, आणि अगं आपण ऐक ना. ऐक ना, मी असं करते तर ते काही खोटं वाटत नाहीये ना ग. म्हणजे अगं तू का स्वतःला कमी लेखते सतत? म्हणजे मला टेन्शन येतं की तो डोसा जर व्यवस्थित झाला नाही तर मग कसं न ग. म्हणजे तो मी होईल ना. तेच म्हणते, मलाही टेन्शन झालंय अगं. हो पण पण कसं करायचं? म्हणजे सपोज तो झालाच नाही तर काय म्हणायचं? हे बघ. हा ऐक ना, हा भूताचा डोसा. हा ते माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात, असं यांचं झालेलं आहे. कारण तिचं ते ऐक ना. आहे ना? आणि अरे एक नंबर. धनश्रीचं एक सेल्फ डाऊट घेणं असतं बघ. हो. छान दिसते का, ते छान होईल का. दोघींनी एकमेकींचा आत्मा अगदी परफेक्ट पकडलेला आहे आणि हे सिद्ध करतं की तुमची मैत्री एकदम खणखणीत आहे आणि मसाला डोशासारखी भाजी आणि डोशासारखी अशी एकजीव आहे. तर या एकजीव झालेल्या मैत्रीला आपण एक छानसं गिफ्ट हॅम्पर देऊया, पण त्याआधी जरा घास खाऊया. चालेल? ओके. बनवत राहू आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. मंडळी, प्रत्येक चवीला चवीने खाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की पितांबरी रुचियाना फूड प्रोडक्ट्स आहेत सर्वोत्तम. म्हणूनच पितांबरी रुचियाना यांच्याकडनं यांना मिळतं एक छानसं स्पेशल गिफ्ट हॅम्पर. अहो, चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची. प्लीज घ्या. प्रेमाने जोडीने पदार्थ बनवत राहू आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ. धन्यवाद. सेटअप आउट. कमाल झाला पहिला पदार्थ. मी तर पोटभर खाल्ला, म्हणजे माझं आजचं जेवणच झालं. आता दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया. या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. काय असतं, काही लोकांना पदार्थ करता येतात, ज्याला आपण आजकाल पदार्थ बनवणे असं म्हणतो. पण काही लोकांना फक्त बनवा बनवी करतायत. ते काय करतात की मला तर पदार्थ उत्तम करता आला, तुला खायची अक्कल नाही, तू बघून घे तुझं असं करतात. तर या बनवा बनवी सेगमेंटमध्ये असा एखादा पदार्थ मला तुम्हाला सांगायचा आहे जो कदाचित तुम्ही याच्या आधी केला नसेल. आणि तो आहे कॅरेमल कस्टर्ड. आणि तो करायचा आहे स्नेहानी. येस. इतका कॉन्फिडन्स आलाय काय मी तिने करून दाखवला, भाजी पण छान केली. आता आणि तुला मदत तिला अजिबात नाही करायची. बघूया काय एक होतंय. नंबर. नाही, तो खायला चांगलं लागतं ते, पण ते बनवायचं कसं माहित नाहीये मला. काय साहित्य काय लागत असेल, अंदाज जरा लॉजिकली विचार कर. कॅरेमल कस्टर्ड. हे काय हॉटेल आहे, कॅरेमल कस्टर्ड म्हणलं की ती येईल. अंडा असतं का? आय थिंक मला वाटतं साहित्य आपण दाखवूया पटकन आणि वळूया पुढच्या कृतीकडे. चला, कॅरेमल कस्टर्ड तुला हा पदार्थ करायचा आहे. लागणारच. अंड म्हणलं होतं. बरं ठीक आहे, सॉरी. नो प्रॉब्लेम. आधी साहित्य सांगा. साखर, दूध, अंडी आणि व्हॅनिला एसेन्स. कमाल, फॅन्टास्टिक. चारच साहित्यामध्ये काम तमाम. हे काय, कसं करायचंय? करा, सुरू करा. मी बोल करते घ्या. सुरू. एक बाउल घेते, अंड हं. फोडून त्यात घालूया. आणि त्याचं येल्लो पण घ्यायचं का अंड्याचं? हो, दोन्ही दोन्ही मस्त. अच्छा, येल्लो घ्यायचं. घ्यायचं. पण मग जे येल्लो बरेच जण खात नाहीत त्याचं काय? त्यांनी खायचं. घरी डाएटचं खायचं.
आणि त्यांना म्हणायचं मी हेच केलंय हा. येल्लो. हेच खायचं हा. साखर खाणार असं आणि ए, yellow पण नाही डोसा खाणार. किती आपण एकदम मतलब तुझ्या घरी कसं माझ्या घरी असं ठरवून केलं यार, असं थोडी असतं. पण हे यांनी मला सरप्राईज दिला आणि मी ते ट्राय करतेय. जे काय पदार्थ दिलेत ते मिक्स करून जे हाच खाणार आहे शेवटी. हा, घ्या फेटून घ्या 3च का? हा. मस्त. अरे बाप, रडतीस कशा? नाही, नाही, नाही. कदाचित ते खाल्ल्यानंतर तुम्ही बास बास, पाणी घाल आता मला वाटतं. दूध घालायचंय त्या पाणी sorry. किती घालायचंय माहितीये? थोडस. बरोबर आहे. हा, बस 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 बस. घ्या पुन्हा फेटा. छान. साखर टाक टाक, प्रॉपर टाक. जर प्रॉपर बनवायचं तर प्रॉपर टाक. प्रॉपर म्हणजे काय? म्हणजे बऱ्यापैकी टाक. 3 ते 4 मला नाही चमचे माहिती. तरी लागेल. फक्त अंड्याची बासुंदी होईल एवढं टाकू नका. बास मला वाटतंय. हा, तो नुसती एक त्याचा फ्लेवर गोडवा येईल एवढंच बास. ठीक आहे. आता थोडी चारोळी बदामाचे काप वगैरे नाही ना? मला असं वाटतंय आपण आहे ना हे केलंच आहे, पण स्टीमर ठेवून देऊया का गरम करायला हा, ह्याच्याबरोबर, तोपर्यंत हे होत राहील. इसेन्स टाक ना, फक्त शेवटच राहिलंय. बस कडवटपणा येऊ शकतो त्यानं, नाही कशामुळे? इसेन्स जास्त पडला तर. अच्छा. असं मला हो हो, तुझ्या वाटण्यावरच चालली ही रेसिपी. आता काय स्टीमर ठेवूया आपण ठेवा ना. आणि एकीकडे आपण कॅरमलाइज करायला साखर घेऊया. कॅरमलाइज करायला घेऊया. घेऊया, ठीक आहे. हा. मग आधी स्टीमर ठेवूया म्हणजे त्याची वाफ येत राहील. इकडे वाफ येत राहील. इकडे आपल्याला साखर कॅरमलाइज करायची आहे पॅन मध्ये. बरोबर. सगळी सगळी ना. आणि पाणी. थोडस पाणी. चमचा 2 चमचे. चमचा. मुली चिकाटीनी करतायत पण. 2 चमचे झालं का ऑलरेडी? नाही नाही नाही, 1.5 चमचा झाला. अरे रे 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 रे. हा, बास, साखरेचा बास, पाक बास. नकोय हा. हे बस, बस. इकडे. हा. मी करते हा मदत, लक्षात. मी पण तुला गेली होती मगाशी. ए पण तो दोघांचा होता, हा फक्त तुला टास्क आहे. कॅरमलाइज Brown करून घ्या छान साखर. वा. ब्राऊन कलर येतोय मुली असं वाटतं. जिद्दी आहेत, चिकाटी आहेत, कॉन्फिडंट आहेत. काहीतरी तर होईल याची खात्री आहे तुम्हाला. हे फार चांगलं. प्रेशर आलंय का तुला? टेन्शन आलंय का? इट्स ओके. शांत झाली थोडी ना. इट्स ओके. मी शांतच आहे. पण तिला टेन्शन आलंय थोडस, असं एक नाही का? कधीच न केलेला पदार्थ जेव्हा आपल्याला करायला लागतो, लोक कसं लक्ष देऊन काम करत नाहीत वगैरे, याच्यावर आम्ही रडतो. जर तर हे मी काम करतेय ना. तू काम करत नाहीये, मी करतोय. तू फक्त लक्ष देतीयस. नाही, मी शिकवते पण दुसऱ्यांना. बघितलंस का? मी ढवळाढवळ करत असताना मला म्हणती मी काम करते. अशाच तोंडावर मला. बाकी केलं ना. अरे हे पण करायचं होतं. साधारण किती वेळाने ही कॅरेमलाइज होण्याची सुरुवात होते? थोडस ब्राऊन असतं ना. 3 चमचे पाणी घालायचं का अजून, का नको? नाही, पाक होईल साखरेचा. खूप जास्त घट्ट होईल असं वाटतं त्यांना. आठवायचं आठवायचं. बघ तू चुकलास. तू चुकलास. त्यात पाणी घाला. वडी झाली त्याची साखरेची. मला वाटतं अंड्याच्या खोबऱ्याच्या वड्या करायच्यात. पण आता झालं की झालं ना. आता झालं की झालं, पण ते आता कधी होईल हे काही कळत नाही. साखरेला कॅरेमलाइज करायचं होतं. स्नेहा माझगावकरने साखरेची खडीसाखर करून ठेवली. एका गॅसवर स्टीमर वाफ सोडून सोडून कंटाळलेला तो आहे. आपण स्टीमरला ही वाफ देण्यासाठी आता प्रोत्साहन द्यावं लागणार. इतका तो बोर झालाय वाफ सोडून. धनश्री, मला वाटतं ही साखर कॅरेमलाइज करायला 2008 साली आपण करिअर सुरू केलं तेव्हाच ठेवायला पाहिजे होती. तर आज ती परिपक्व झाली असती. हे बघ झाला, रंग बदलतोय. येस, इट्स परफेक्ट. फायनली साखरेने रंग बदलला. आता हे मोल्ड मध्ये भरा चमच्यानी. सुंदर हा स्नेहा, कमाल केलीस. आता ह्याच्यामध्ये हे भरायचं, बरोबर ना? बस 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 संकर्ष. स्टीमर आपण चालू करायचं. हे थोडं तापलेलंच आहे तर आपण ठेवून. हो हो हो. आता फॉइल पेपरने फक्त याला कव्हर कर. मला काय वाटतं, ऐक ना, ऐक ना, काम करत असताना कामाकडे लक्ष द्यावं. इकडे तिकडे कोण काय बोलते त्याच्याकडे दुर्लक्ष करावे. चिडली. आणि हे असं फॉइल पेपर लावून उलट करायचं मॅडम ते. काय बोलतोयस तू संकर्ष? माझं सगळे चुकवायला बसलेलं आहेस. ते उपडं ठेवायचं म्हणजे कॅरेमलाइज वर येतं. नाही, ते उपडं असं हे करायचं नंतर.
हा, चला ठेवा झाकण. ते नाहीये त्याचं झाकण, तेच आहे, ठेवा. काय तुझा कॉन्फिडन्स? कॅरेमल कस्टर्ड हा पदार्थ आपण करायला घेतला. साहित्य जरी कमी असलं तरी कृती थोडीशी वेळखाऊ आहे. संयम ठेवायला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं ठेवायला लागतो तो आत्मविश्वास. कॅरेमल कस्टर्डचं नेमकं स्वरूप कसं आलेलं आहे हे आम्हाला बघण्यात इंटरेस्ट आहे. गॅस बंद करा, झाकण काढा. आहा. हा, छान. हा, आता हे उकडं करायचं. जे बात. वा वा वा. एक नंबर मस्त. कॅरेमल कस्टर्डला लिकेज कसं काय झालं? अरे ते तसंच असतं. ठीक आहे, आम्ही परदेशी पदार्थ. लावा हा, काय असतं? लावा कसा असा उफाळून बाहेर जातो तसं ते कॅरेमल असतं. बरं, आता तुम्हाला असं वाटेल की या तिघांनी घाई केली की काय, तर घाई नाही केली. वाफवून झाल्यानंतर आम्ही हे फ्रीजला ठेवलं, छान सेट होऊ दिलं आणि सेट झाल्यानंतर मग ते मोल्ड मधून काढून घेतलेलं आहे. आणि क्या बात है. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॅरमल कस्टर्ड. साहित्य: अंडी, दूध, व्हॅनिला इसेन्स, साखर. कृती: एका बोलमध्ये अंडी हलक्या हाताने फेटून घ्या, त्यात दूध घालून पुन्हा फेटून घ्या, मग व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण एकजीव करा. एका पॅन मध्ये साखर आणि 2-3 चमचे पाणी घाला. मध्यम आचेवर हलवत न बसता साखर वितळू द्या. साखरेचा रंग सोनेरी झाला की गॅस बंद करा. गरम कॅरेमल लगेच साच्यात ओता. कॅरेमलवर तयार केलेलं कस्टर्ड मिश्रण ओता. मोल्ड सिल्वर फॉइलने झाकून घ्या. स्टीमर किंवा कुकर मध्ये 30 ते 35 मिनिटे वाफवून घ्या. पूर्णपणे थंड झाल्यावर कडा सुरीने सैल करून प्लेटवर उलटून डिमोल्ड करा. थंडगार असं मऊ कॅरेमल कस्टर्ड सर्व्ह करा.